लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालन्याच्या मंठा तालुक्यातील इंचा, टाकळखोपा, वाघाळा या मार्गाची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर बनली आहे। सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। पूर्णा पाटीपासून वाघाळापर्यंत 6 ते 7 किलोमीटर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेतच थांबले आहे। त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। आज सकाळी विटांचा ट्रक पूर्णा पाटीजवळील दत्त मंदिर संस्थांसमोर खोल खड्ड्यात फसला। परिणामी हा मार्ग सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्णतः ठप्प झाला। शनिवार असल्याने शाळा अर्धी होती, परंतु विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा लवकर घरी जाणे अपेक्षित असतानाही 2 तासांपेक्षा अधिक काळ त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला। अखेर दुपारी 12च्या सुमारास जेसीबीच्या मदतीने ट्रक बाहेर काढण्यात आला। या मार्गावर अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे। स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। इंचा, टाकळखोपा, वाघाळा या रस्त्याचे काम अर्धवटच आहे। पूर्णा पाटीपासून पुढे नव्याने काम करणे गरजेचे आहे। पावसाळ्यात या रस्त्यामुळे 3 गावचे मोठे हाल होतात, असे इचा येथील स्थानिक ग्रामस्थ संदीप सरकटे यांनी सांगितले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.